नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका नवीन सरकारी योजनेविषयी. केंद्र सरकार वेगवेगळ्या विभागांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असतं. त्यापैकीच एका योजनेची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, मात्र पैशांची अडचण येते. अशा परिस्थितीमध्ये लोक बँकेकडे वळतात, परंतु कधीकधी अधिक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कर्ज मिळणं महाकठीण होतं. अशा परिस्थितीमध्ये देशात व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केलेली आहे. या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज सहज मिळवू शकता. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर मग जाणून घेऊयात या योजनेविषयी अगदी सविस्तर. केंद्र सरकारनं 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारला 50,000 ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय द्यावं लागतं. या कर्जामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग शुल्क भरावं लागत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांव्यतिरिक्त हे लोक सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका आणि NBFC कडून देखील कर्ज मिळवू शकतात. या कर्जाचा व्याजदर वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळा असतो. साधारणपणे बँका या कर्जावरती 10 ते 12% व्याजदर आकारतात. आता मुद्रा लोनचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिली श्रेणी म्हणजे शिशु कर्ज. या अंतर्गत जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा व्यवसाय सुरू करता तेव्हा सरकार तुम्हाला 5 वर्षांसाठी कोणत्याही हमीशिवाय 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज देतं. आधीच व्यवसाय करत असलेल्या लोकांसाठीही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज दिलं जातं. जर तुम्ही 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज घेतलं तर ते किशोर कर्जाच्या श्रेणीमध्ये येतं. तरुण कर्ज श्रेणी अंतर्गत सरकार व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज देतं. आता जाणून घेऊयात की या योजनेसाठी अर्ज करायचा तरी कसा आणि यासाठी काय काय कागदपत्र लागतील ते. प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी 24 ते 70 वर्ष वयाच्या कोणताही भारतीय नागरिक सहजपणे अर्ज करू शकतो. कर्जाच्या अर्जाद्वारे तुम्हाला आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट, पत्ता पुरावा इत्यादींची आवश्यकता लागणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट mudra.org.in जी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला जावं लागेल आणि तुमचा फॉर्म डाउनलोड करून घ्यावा लागेल. त्यानंतर फॉर्ममध्ये सर्व माहिती तुम्हाला टाकावी लागेल आणि ती तुमच्या जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँकेमध्ये तुम्हाला जमा करावी लागेल. सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर बँक तुमचं कर्ज जे आहे ते मंजूर करत असते. तर अशा पद्धतीनं सरकारने ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी आणलेली आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तर आपण सर्वांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा हीच विनंती. धन्यवाद.